छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी उद्या राहुल गांधी हे पुण्यात येत आहेत आणि त्यामुळं जय्यत तयारी या कार्यक्रमाची सुरू आहे। अनेक मोठे नेते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। विजय वडेट्टीवार सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, जर आपण बघितलं तर या कार्यक्रमाला घेऊन, छात्रों की गूंज या कार्यक्रमाला घेऊन विरोधक कुठेतरी आक्रमक होत आहेत, सातत्याने आरोप करत आहेत। राहुल गांधी नाम का डर उनको सता रहा है। जो राहुलजींची भीती आहे ना, ती त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, कृतीतून सगळं दिसते आहे। व जिथे 30 अटी घातल्या जातात त्यांच्या कार्यक्रमासाठी, आम्ही जर तो विचार केला असता तर भारतीय जनता पक्ष या देशात दिसली असती का? आम्ही रिव्हेंज पॉलिटिक्स करत नाही। आम्हाला बदल्याची भूमिका कधीच आम्हाला मान्य नाही। आम्ही विचाराची बांधील आहोत। हे कसल्या विचाराची बांधील आहेत? त्यामुळे ते काय म्हणतील, इन्फ्लुएन्सरला 25,000 रुपये देतात। अरे धन तुम्ही लुटलात, महाराष्ट्र देश तुम्ही लुटलात, 40% कमिशनखोर तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला सांगणार। म्हणून तुमच्या तिजोरीत पैसे किती 12 वर्षात पक्षाच्या, आमचं जरा बघा। त्यामुळं महाराष्ट्र बुडवणाऱ्यांनी, लुटणाऱ्यांनी धर्मांध शक्तींनी, जातीय शक्तींनी न बोललेलंच बरं असं मला वाटतं। मुख्यमंत्र्यांनी थेट टीका केली होती राहुल गांधींच्या या कार्यक्रमामध्ये, जमीन मिळणार नाही मुलींसाठीच, फक्त तरुणींसाठीच। काय फरक पडतो? राहुलजी जर गर्ल्स एम्पॉवर म्हणून आपण त्याच्याकडे त्या कार्यक्रमाला बघतायत, मुलींचा कॉन्फिडन्स वाढवणं, आत्मविश्वास वाढवणं, मुलींना सुरक्षा, मुलींची इक्वॅलिटी, समानता, या सगळ्या, मुलींचं शिक्षणातील त्रुटी, मुली ज्या गोष्टीला फेस करतायत त्यांच्याबरोबर राहुल गांधी संवाद साधणार आहे। त्यांचंही ऐकणार आहेत आणि आपले बोलणार आहे। तुमच्यासारखं तर नाही मन की बात, अपने मन की बात करो, लोगों की बात मत सुनो, हे काय आहे? त्यामुळे काय वाटतं, आता सगळ्या देशातील यूथ हा राहुल गांधींच्या पाठीमागे ताकदीनं उभा होतो आहे। याचं शल्य आहे, याचं दुःख आहे। त्यामुळे आता ते म्हणणार आहेत की आम्ही आता भारतीय जनता पक्षसुद्धा खासदार, आमदार, मंत्र्यांना युनिव्हर्सिटीत, महाविद्यालयात पाठवणार आहेत म्हणे। काय जाऊन सांगणार? आम्ही तुम्हाला बेरोजगार केलं, आम्ही तुमचे पेपर फोडलेत, त्यामुळे आम्हाला मत द्या। आम्ही आता युनिव्हर्सिटीमध्ये ज्योतिषशास्त्र शिकवणार आहोत। आता त्यामुळं तुमची शनी जाईल, तुमचं राहू जाईल, तुमचा चंद्राचा कोप जाईल, हे सांगायसाठी जाणार आहेत आणि हे यूथ ऐकणार आहेत। अरे तरुणांना उद्ध्वस्त करण्याचं पाप तुम्ही 12 वर्षात केलं आणि केवळ धर्माच्या आणि देवाच्या नावाने लुटण्याचं काम केलं आहे, मत मिळवण्याचं काम केलं आहे। आता या तरुणाला माहीत आहे की देश कशामुळे मजबूत होतो। ज्या देशामध्ये शिक्षणाचा बजेटच घटवला जातो, राजीव गांधी पंतप्रधान असताना जवळपास 4% खर्च यावर होत होता बजेटचा, आज 1.7% आणलं। तुमची नियत काय आहे युथच्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात? हे सगळं देश बघतोय। त्यामुळे तुमचे दिवस भरले आहेत। म्हणूनच आज सुद्धा राहुल गांधी परत एकदा विद्यार्थ्यांसोबत दिसले पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन करताना। काय झालं? त्या 14 तारखेला जे आंदोलन झालं, त्या आंदोलन ज्या पद्धतीनं त्या मुलांवर तुम्ही लाठीमार केला, तुम्ही पॅलेट्स गननी गोळीबार केला आहे, एका तरुणांच्या चेहऱ्यावर, अंगावर एवढ्या मोठे छर्रे लागलेली सगळ्यांनी बघितले आहेत। कोणी दिला आदेश? सरकार म्हणते आम्ही नाही केलं, तर मग कोण केलं आहे? कोण भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते? कोण बदमाश होते? कोण RSSचे होते ज्याने हे केलं आहे? जो कोणी केला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। सरकार म्हणते आम्ही केलं नाही, आणि असं करता येत नाही, कारण ते शांततेच्या मार्गाने चाललेली मुलं होती, ते आंदोलन होतं का त्यांच्या हातात शस्त्र नव्हती, बंदूक नव्हती, बाम नव्हता, साधी काठी पण नव्हती, तरी तुम्ही बदलून काढलात, त्यांचं रक्त सांडवलं। थोडी त्यावेळेस लाज वाटली नाही? आणि म्हणून यांना काही देणं घेणं नाही। ज्या देशामध्ये 700 शेतकऱ्यांना म्हणजे जीवनयात्रा संपवावी लागते आंदोलन करून, आणि त्याची अजिबात यांच्या डोळ्यात असू नाही, यांना त्याच्या डोळ्यामध्ये कणव दिसत नाही, हे क्रूर आहेत, हे हुकुमशाह आहेत, हे हिटलरचे सुद्धा बाप आहेत। राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आनंद होणं हे स्वाभाविक आहे। पण एकीकडे शहरात बॅनर लागलेत, ते रोहित पवारांनी लावलेत स्वागताचे, राहुल गांधींचे। काय वाटतं? एकीकडे नाही, सगळ्यांनीच लावले।
त्यातले काही बॅनर लावलेत, म्हणजे आमचे बॅनर तुमचे बॅनर आहेत, तुम्हाला स्वागत करणं आणि आणि काँग्रेसनी लावले अहो नाही तसं नाही, राहुल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावणं हे वेगळं आहे. असं आहे, राहुल पवारांना निश्चित वाटतं की राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हावेत. कुणाला वाटतं असं? आपल्या रोहित पवारांना वाटतं, त्यामुळे त्यांनी लावलेत. एकमेव नेता आहे रोहित पवारांना वाटतं की या देशाचं नेतृत्व करू शकेल, युवकाच्या पाठीमागे उभं राहू शकेल. त्यामुळं त्यांना वाटतं आता दुसऱ्यामध्ये काही दम राहिला नाही, दुसरे कोणी राहिलंच नाही, करू शकत नाही, त्यांची ताकद नाही, त्यांची अवकात नाही, हे आमच्या रोहित भाऊला पटलेलं आहे. मग रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर आहेत असं म्हणायचं का? आणि आले हे बघा, जो ज्या विचाराशी आमच्या बांधील आहेत, त्याला जे विचार पटतील ते सोबत असणार आमच्या. आम्ही रोहित पवार येतील नाही येतील, पण हे विचार त्यांच्या डोक्यात आलेत आणि त्यांना जर वाटलं की हा मार्ग आमचा उत्तम आहे, योग्य आहे आणि राहुलजींना साथ दिली पाहिजेत, त्यावेळेस त्यांचं स्वागत करू, त्यांची इच्छा असेल तर. पण जे बदमाशी करून आमच्यापासून गेलेत, मात्र त्यांना पक्षात घेणार नाही, हे आम्ही घेऊ नये, हे राहुलजींना सांगू आणि आलेच तर दरवाजा बंद करून आम्ही स्वागत करू. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या कार्यक्रमांना, या राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला घेऊन जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांकडून उत्तर देखील दिले जात आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.